आज जेव्हा आपण काहीतरी करतो, आता मी समजा एखादं स्तोत्र वाचते, लहानपणापासून ते वाचते. जेव्हा त्या लहरी त्या स्तोत्रातनं सुरू होतात, तेव्हा एक वलय आपल्या बाजूला तयार होतो ऑटोमॅटिकली. ते तुला दिसत नाही. नेकेड आईजने आपल्याला परमिशन दिलेलीच नाही. त्यामुळे जेव्हा तू ह्या गोष्टी आपल्या शास्त्रानुसार, आपल्या साधनेतून ज्या गोष्टी तू घेत जातेस, तशी तशी तुझी आतून एक स्वतःमध्ये काय होतं, आपण डेव्हलपमेंट होतो. साधारणतः 10-15 माणसांमध्ये बसून होणार नाही. त्यासाठी तुला तुझ्याशी बसणं गरजेचं आहे. ऑराचा जेव्हा विषय काढतेस ना, म्हणजे जेव्हा दुसऱ्याला एखाद्याला भेटून मला खूप चांगलं वाटतं, एखाद्याला भेटून मला खूप डाऊन वाटतं. कारण त्याचे विचार हे त्याच्या स्पंदनातनं पहिले पोचतात, तो माणूस पोचायच्या पहिले. आणि म्हणून तो ऑरा तुला धडकतो. आणि पुन्हा तू जर का त्या लो व्हायब्रेशन जशी असतील, म्हणजे तुझा ऑरा स्वतःचा तुझा करप्ट असेल, समोरच्या तुझं आहेच करप्ट, पण तुझे लो वाईब्स आणि त्याचे लो वाईब्स हे जर का अजून मॅच झाले, तर जो जास्तीचा लो वाला आहे ना, तो ते घेणार आणि तो अजून कोलॅप्स होईल. आणि म्हणून मग तुला असं वाटतं की अरे मला का असं झालं, मला ह्या व्यक्तीला भेटायचं नाही.